नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वाव आयडिया बघणार आहोत आणि या दोन्ही पण आयडिया एव्हरीडे यूज होणार आहेत आणि खरं तर खूप युजफुल आहे। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तो आवडणार आहे, युजफुल वाटणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। आणि नवीन असाल तर असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या आयडियासाठी बघा, मी इथे 4 मेन फॅब्रिक आहेत ते चौकोनी कट करून घेतलेले आहेत आणि 4 राईस बॅग आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे। बघा 1 2 3 आणि 4 आणि 4 आपल्याला अस्तरसाठी पण कापड लागणार आहे। ठीक आहे, आता याचं आहे ना माप सांगते मी तुम्हाला, कारण तर 7 बाय 7 इंचाचा आपल्याला चौकोनी राईस बॅगचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि सर्वात खाली अस्तर मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची। तर मी ते ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे चारही पार्टला। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक अगोदर मी टाचणी लावून घेत आहे, म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडेल। ठीक आहे, तर चारही पार्टवरती सेम याच पद्धतीने आपण टाचणी लावून घेतलेली आहे। आता चारही पार्टवरती मी तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेते आणि क्विल्ट झाल्यानंतर मग दाखवते तुम्हाला। ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, चारही पार्टवरती मी तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा। आणि चारही पार्ट आपले क्विल्ट करून तयार झालेले आहे। ठीक आहे, आता त्यानंतर यातले ना 2 पार्ट आपण साईडला ठेवू आणि 2 पार्टवरतीच मी तुम्हाला ना हे दाखवते। अशा पद्धतीने कुठूनही तुम्हाला एका साईडने पार्ट फोल्ड करायचा आहे आणि ते आपल्याला दिलचा आकार आहे ना तो मार्क करून घ्यायचा आहे। तुम्हाला जरी मार्किंग व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही अगोदर पुठ्ठ्यावरती करा आणि मग पुठ्ठा या चौकोनी कापडावरती ठेवून कटिंग करून घ्या। ठीक आहे, तर बघा ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसत आहे। आता दुसऱ्या पार्टवरती मी हाच पार्ट कट केलेला ठेवून घेते आणि याची पण सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घेते। ठीक आहे, लक्षात ठेवा 2च पार्टवरती मी कटिंग केलेली आहे दिलच्या आकारची, अजून 2 चौकोनी पीस आपले तसेच आहेत। आता यावरती ना मी लगेचच पायपिंग करून घेत आहे, पण आपल्याला ही पायपिंग नंतर केली असती तरी पण चाललं असतं, ते माझ्या नंतर लक्षात आलं तर मी आत्ताच ही पायपिंग करून घेत आहे। बघा पायपिंगसाठी तिरप्या पट्ट्या कट केल्या आणि हे पुरती की नाही एक पट्टी ते अगोदर चेक केली तर कमी पडत होती, त्यामुळे मी इथे असा जोडा येतो देऊन घेतला या पट्टीला आणि दाबटीप पण देऊन घेतली तिच्यावर। ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही पायपिंग आहे ती करून घ्यायची। सुरुवातीला अर्धा इंच पार्ट फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे आणि ही पायपिंग तुम्हाला सांगते आत्ता नका करू, नंतर करा, ते मी पुढे सांगते तुम्हाला, कारण की आत्ता करून पण आपल्याला डबल पायपिंग करावीच लागते। माझ्या लक्षात आलं असतं तर मीच अगोदर केलं नसतं, त्यामुळे तुम्हाला सांगते ही पायपिंग आत्ता नका करू, पुढे सांगते तेव्हा करा। ठीक आहे, आता बघा एका साईडने टीप मारली, छोटे छोटे कट देऊन घेतले आणि इकडनं पण आपण ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया। ठीक आहे, या पद्धतीने, आणि जशी या पार्टला मी पायपिंग केली ना तशीच दुसऱ्या पार्टला पण करून घेते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओ शेअर पण करत चला, म्हणजे ज्या ताईंना तुमच्या ओळखीमध्ये शिवणकामाची आवड असेल, तुमच्या मित्रपरिवारामध्ये, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, दुसऱ्या पार्टवरती पण मी अशा पद्धतीने पायपिंग आहे ती करून घेतलेली, पण ही पायपिंग आपल्याला नंतर करायची होती, ती मी आधीच केली, आता परत डबल करावी लागेल, ते माझ्या नंतर लक्षात आलं। आता हे उरलेले जे 2 कापड होते ना त्याच्यातले ना आपल्याला बघा एक अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, मधून कटिंग करून घ्यायची, म्हणजे बघा एका चौकोनाचे आपण इथे 2 पार्ट तयार केले। आता जिथून कटिंग केलं ना तिथून आपल्याला पायपिंग करून घ्यायची, ते नंतर आपल्याला यावरती असे ठेवायचे आहेत। तर मी इथे परत हाच कपडा आहे तो पायपिंगसाठी घेत आहे। 2 इंच रुंदीची तुम्ही पट्टी घ्या कोणतीही आणि अशा पद्धतीने ही पायपिंग आहे ती करून घ्या, फक्त एकाच साईडने। दुसऱ्या पार्टला पण सेम अशीच पायपिंग मी करून घेते। तर दुसऱ्या पार्टला पण मी अशा पद्धतीने पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे। तर दोनही पार्टला पायपिंग झाली, त्यातला एक पार्ट मी ना जरा वेळ साईडला ठेवते आणि हा एक पार्ट आहे ना दिलच्या आकाराचा, त्यावरती बघा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथून ना 2 इंचावरती आपल्याला कडेकडेला मार्क करायचं आहे सेंटरपासून, बघा या पद्धतीने। आणि जिकडनं अस्तरची बाजू होती ना तिकडनंच आपण ही जे 2 पार्ट आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आणि यावरती मी अगोदर टाचणी लावून घेते, म्हणजे आपल्याला स्टिच करायला ते सोपं जावं त्यासाठी। आणि या पद्धतीने आपण इकडनं बॅक साईडने स्टिचिंग आहे ती करून घेत आहोत। ठीक आहे, आणि जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि मग आता यावरती आपल्याला पायपिंग करून घ्यायची। जी मी अगोदर पायपिंग केली ती ना तिचा काही उपयोग नव्हता, तर आत्ता करायची होती या स्टेजला, हरकत नाही। आता मी परत यावरती पण पायपिंग करून घेत आहे डबल। ठीक आहे, तर आता माझ्याकडे हा कपडा थोडा शिल्लक राहिला होता, त्यामुळे मी इथे परत दुसरा कपडा घेतलेला आहे पायपिंगसाठी आणि ह्याच्या पण आपण तिरप्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेणार आहोत। ठीक आहे, या पद्धतीने
तर 2 पट्ट्या मी इथे कट करत आहे, कारण की दुसऱ्या पार्टला पण लागणार आहे ती एक. ठीक आहे. आणि सुरुवातीला बघा अशा पद्धतीने अर्धा इंच पार्ट फोल्ड करायचा आणि स्टिच करून घ्यायचा. आता बघा जिथून दिलचा आकार आहे ना, तिथून आपण ही फोल्ड केलेला पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया. आणि जसं मी हा पार्ट रेडी केला आहे ना, तसंच दुसऱ्या पार्टला पण सेम याच पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला इथे एका पार्टची पूर्ण स्टिचिंग दाखवली आणि दुसरा पार्ट सेम आपल्याला याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. बघा कडेपर्यंत आपली पायपिंग कंप्लीट झाली. तर पायपिंग केल्याच्या नंतर त्याचा फायनल लुक आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे. आता दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि हे कोणतीही गरम वस्तू पकडण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. आता याचे पण मी 2 पार्टमध्ये अगोदर फोल्ड करून कट करते, पायपिंग करते आणि कडेला पण स्टिच करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरा पण पार्ट आहे तो मी रेडी करून घेतलेला आणि याला पण पायपिंग करून घेतली ती जशी आपण या पार्टला केली होती सेम त्याच पद्धतीने. आता बघा तुम्हाला अशा पद्धतीने गरम कढई वगैरे किंवा कुठलंही भांडं पकडण्यासाठी तुम्ही याचा वापर हॉटपॉटसाठी म्हणजे करू शकता बघा या पद्धतीने. तर मी 2 दिलेले आहे तिथं बघा. आणि चटका बसणार नाही, कारण की आपण याच्यामध्ये राईस बॅगचा पण वापर केलेला आहे आणि पॅन्ट पीसचा पण जाड कपडा आहे, त्यामुळे चटका अजिबात बसणार नाही. तर अशा पद्धतीने आपले यूजफुल आहे आयडिया ती बनवून तयार झालेली आहे. ठीक आहे. आता आयडिया नंबर 2 साठी परत मी इथे एक राईस बॅग कट केली, अस्तासाठी एक कपडा ठेवून घेतला. आता इथे चौकोनी राईस बॅगचं माप आहे 8 बाय 8 इंच. ठीक आहे. आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून क्विल्टिंग करून घ्यायची. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी यावरती ना क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आता त्यानंतर तुमचं याच्यामध्ये म्हणजे याच्यावरती ज्या मापाचं सर्कल बसेल ना त्या मापाचं तुम्ही इथे राऊंड आहे तो मार्क करू शकता. माझं बघा हे कुकरमधलं भांडं आहे ते बसत आहे, तर याच मापाचं मी इथे सर्कलची मार्किंग करून घेतलेली आहे. आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊ. तर मार्किंगच्या पुढे मी अर्धा इंच मार्जिन सोडून ही कटिंग आहे ती करून घेत आहे. ठीक आहे या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला अजून एक सर्कल आहे तो लागणार आहे बघा. तर मी इथे एक दुसरा मेन फॅब्रिक म्हणून घेतलेला आहे कपडा आणि त्याला अस्तर म्हणून आपल्याला अजून एक कपडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे बघा. ह्याच मापाचा कट केला. आता ह्या सर्कलला अस्तरसाठी आपण अजून एक कपडा आहे तो घेतलेला आहे. याची पण कटिंग आपण याच पद्धतीने करून घेत आहोत. ठीक आहे. तर या पद्धतीने 2 सर्कल आपल्याला मिळालेले आहेत. आता त्यातला एक कोणताही सर्कल घ्यायचा तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि वरतून खाली 2 इंचावरती एक मार्क करायचं आणि ते अशा थोडंसं राऊंडमध्ये कटिंग करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि दुसऱ्या पार्टवरती ना तो राईट साईडने ठेवून घ्यायचा, म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर ते आतल्या साईडने जाईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा. आणि बघा कटिंग करून घेतली, वरचा पार्ट थोडे कट देऊन घेतले छोटे छोटे आणि परत यावरती आपण दाबटीप देऊन घेऊया. आणि हा जो तयार झालेला हाफ सर्कल आहे ना तो आपल्याला जो मेन क्विल्टेड पीस होता ना त्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने राहिलेल्या बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपण कट करून घेऊ. ठीक आहे. बघा या पद्धतीने आपलं तयार झालं. आता इथे सेंटरला एक मार्क केलं, इथं आपल्याला एक हँडल आहे ते अटॅच करायचं आहे. तर हे हँडलची लांबी रुंदी मी विदाऊट मेजरमेंटची घेतलेली आहे. तुम्ही 4 ते 5 इंच लांबीचा हँडल तयार करा आणि त्या अशा पद्धतीने नंतर स्टिच करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर आपण इकडनं पायपिंग करून घेऊ. आता पायपिंगसाठी इथे पण आपल्याला तिरपीच पट्टी लागणार आहे, कारण की जिथे राऊंड शेप येतो तिथे आपल्याला तिरपीच पट्टी लागते पायपिंग करण्यासाठी. सरळ पट्टीने पायपिंग करता येत नाही त्यामुळे. तर या पद्धतीने आपण इकडनं पण ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेत आहोत. आणि इथे पण छोटे छोटे कट देऊन घेऊ आणि या पद्धतीने ठीक आहे टर्न केल्याच्या नंतर बघा ते अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून ही जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. खरं तर आयडिया छोटे छोटे आहेत, पण दोन्ही पण आयडिया यूजफुल आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून तुमच्या वापरात आणू शकता. ठीक आहे. तर पायपिंग कंप्लीट झाली. आता इथे आपल्याला सेंटरला जे आपण हँडलसाठी बनवला होता ना पार्ट तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि यावरती जास्तीचे टिप आपण देऊन घ्यायचे आहेत. तुम्ही इथे रेडीमेड जी दोरी असते ना ती पण वापरली ना तरी पण चालेल, फक्त खिळ्याला अडकवण्यासाठी आहे. आणि बघा अशा पद्धतीने ते तुम्ही अडकवू पण शकता भिंतीला कुठेही आणि मोबाईल ठेवू शकता. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे ना तो याच्यामध्ये अशा पद्धतीने चार्जिंगला आहे तो आरामात लावू शकता बघा या पद्धतीने. ठीक आहे. आणि मी तुम्हाला इथे हँग पण करून दाखवते. तर भिंतीला तुम्ही अशा पद्धतीने हँग करून ठेवू शकता कुठेही. आता इथे दाखवायला जागा नाही मला, बघा या पद्धतीने तुम्ही हँग करू शकता आणि इथे चार्जर वगैरे पण लावू शकता. तर दोन्ही आयडिया तुम्हाला कशी वाटल्या ते मला नक्की सांगा. आणि दोन्ही पण आयडिया खरं तर यूजफुलच आहेत. तुम्ही यांचा
वापर नक्कीच करू शकता. ही पण युजफुल आहे आणि ही पण युजफुल आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटले तुम्हाला या दोन्ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. बघा, हँग करण्यासाठी पण आपण इथे हँग दिलेलं आहे. भिंतीला ते चिटकून राहील. आता इथं सध्या मी चिटकवलेलं नाही ना भिंतीला, अशा पद्धतीने ते स्ट्रेट राहील.